नमस्कार मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रात व्हायरल होत असलेला एक कुणाल कामरा यांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लिहिलेलं गाणं तर ऐकलंच असेल. नसेल ऐकलं तर आता ऐका. खाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा है, खाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा है, एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छिप जाए, मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आई. असं कुणाल कामरा यांनी एका पॅरोडी सॉन्ग मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्यावर आक्षेपार्ह शब्द वापरले. गाणं व्हायरल झाल्यानंतर या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण तापवलं. शिंदेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. रविवारी रात्री शिवसैनिकांनी आक्रमक होऊन कुणालचा हा स्टँड शो मुंबईतल्या हार युनिस कॉन्टिनेंटल हॉटेल मधल्या हॉबी स्टॅट स्टुडिओ मध्ये झाला होता. शिवसैनिकांनी तिथे जाऊन तोडफोड करून आपला राग शांत केला. त्यानंतर शिंदेच्या सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी व मोठ्या मोठ्या नेत्यांनी कुणाल विरोधात तक्रारी सुद्धा दाखल केल्या. तसंच 2 दिवसात एकनाथ शिंदे साहेबांची माफी मागावी असं सुद्धा जाहीर आव्हान केलं. तसेच काही विरोधी पक्षातील नेत्यांनी कुणालच्या बाजूने आपली बाजू मांडून या विषयामध्ये संधी साधून घेतली. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी असं सांगितलं, स्टँड अप कॉमेडी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण स्वातंत्र्याचा सौराचार करणे याचा अधिकार कोणालाही नाही. कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे जनतेने 2024 मध्ये दाखवून दिलं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या विषयावर मला असं वाटतं की संविधानाने जरी बोलण्याचा अधिकार दिला असला तरी संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीवर बोलणं योग्य नाही. कामराने केलेल्या विधानामुळे राज्यातील वातावरण तापलेलं आहे. आता कुणाल कामराला अटक कधी होणार आणि त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल होणार यावर सर्वांचे लक्ष आहे. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.